भंग झालं की जास्त सुरू होते. म्हणजे लालतावले मना लागली शेवोडी जीवन सोडे ऐसे झाले. तिकून आतला खाली उतरायचा झाला की जास्त होते. म्हणजे अनेक बस मला होते. आपण जुलम उतराय गेलं डोळे लागतात की वर चढाय सुरू करते. आता हे दोर बसले, आता उतरायचे केलं की जास्त, म्हणजे मला तिथंच राहू दे. लेकराच्या हातातून खेळणं घेतल्यासारखं तसं आहे. हे तुकारामाचा परमान आहे. लालतावले मना लागली शेवोडी जीवन सोडी ऐसे झाले. आपण ध्यानाला बसा लागलो, ध्यान लागलं की आनंद वाटते की डोळे बसा वाटते, आणि खाली उतरायचं झालं की अंग घालते, म्हणजे नको 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 मला तिथंच राहू दे. असं एक आवाज नाही, पण तसं घडा लागलं आपणाला. हे तर ध्यान उतराय गेलं की काहीतरी होते, आणि असं बसा हलत नाही, काहीच नाही. खाली उतराय गेलं की काहीतरी होते. हेच आहे. तुकाराम महाराज म्हणला लालतावले मना लागली शेवोडी जीवन सोडी ऐशी झाली. बसलं की ध्यान लागते. काही काही लोकांना बसलंच की ते काय पडली वरण इंद्रिया सकळा भाव तो निळा नाही जुळला. वरण पडली या इंद्रियाला की बस असं बसलंच की त्याला तीव्र संवेग म्हणतात. म्हणजे लवकर समाधी लागणं त्याला तीव्र संवेग. आणि उत्थान दशामध्ये उतरते वेळेस अंग कापते, बसते वेळेस थोडस अंग लट करते, आणि इथं आपला गेला दशद्वार मध्ये स्थिर होते. मग एकदा जर आपल्या आत्म्याला सवय लागली, मग आपल्या इथे जाऊन आनंद वाटायला की आपण उतरायला सुरू करतो कशामुळं तरी. तर त्यावेळेला काय होते, आत्मा मी खाली येत नाही म्हणल्यासारखं होते. शरीराची हालचाल पुन्हा बी होते, 2 वेळ होते. चढते वेळेस एकदम गडबड होते, आणि उतरते वेळेस एकदा गडबड होते. म्हणजे आत्माला आता अनेक काही दिवसाखाली तुम्हाला ह्या गोष्टी माझ्या समजून येतील की आम्हाला असं का होतंय. म्हणजे बसावंच वाटते. मी कधी बसतो आता पुरी झालं म्हणून उतराय गेलं आणि डोळे लागतात की आजूक अंग असं करते, आजूक असं बसलं की समाधान होतं. तुम्ही लक्षात करून पहा. खाली उतराय गेलं, आता पुरी झाला, तर थोडं ध्यानाला बंद करावं म्हणलं की पुन्हा आजूक आत्मा असा करते, आणि असं बसलं शांत होते. आत्मा वर जाताना एकदा शरीराची हालचाल होते, आणि उतरताना एकदा होते. दणकं डोकं पडते खाली. म्हणजे मला तसंच बसून ठेवू द्या असं म्हणल्यासारखं आहे. म्हणत नाही, पण अशी अनुभव हातात. म्हणजे आत्म्याला लालूच लागते. हे तुकारामाचे प्रमाण आहे. पुन्हा आता सहज बसल्यानं कसं, म्हणजे पूजा नाही, पाती नाही, काही. तर तुकडोजी म्हणला सहज कर ध्यान मस्त हो जान भुले तन भा. असं होय आलं का नाही. सहज कर ध्यान किसने तारी चढ़ाया अपनी डाल के माया, मेरे नयनों में अंधी आई मेरे दिल को दिया भुलाई. तुकडीच्या प्रार्थनेमध्ये आपल्या या ध्यान मार्गामध्ये काहीच फरक नाही. ते श्यामदायी प्रार्थना म्हणले. मी एक मोठ्या भाषानं म्हणायला लागलो की ध्यानाला बसा, पण दोघांचं तत्व एकच आहे. तुकडीचे माझं एकच आहे. तुकाराम महाराज मला तुका म्हणे एक चित करूनही राहिलो निवंत. कबीरदास मला तेरा कोटी पाप कटजा भजन कर एक घडी. म्हणजे झांजरी आणि हार्मोनी नाही, हे भजन करा म्हणलं. कोटी जन्माचं पाप तुमचं जळून जाते म्हणला. आता याच्यातून आपण थोडस करायला लागलो, आपल्याला देखील काय अनुभव यायला लागले. कबीरदास म्हणला तेरा कोटी पाप कटजा भजन कर एक घडी. आता भजन म्हणजे आम्ही काय केलं, टाळ विना खंजेरी हे वाजवत बसलो झालं, ते नाही. हे भजन फक्त ध्यान करायचं थोडं 5 मिनिटं कोटी जन्माचं. तर आपले काही आता याचे अनुभव आपल्याला यायला लागले. ध्यानाला बसल्यानं काही ना काहीतरी आनंद आपल्या शरीरात व्हायला, काही सुख दुःख बी कोणाचे नाहीशी व्हायला लागले. तर हेच आहे तेरा कोटी पाप कटजा. प्रत्येक संतानं हे सांगलं, पण असं कोण सांगलं नाही. पूजा करा, मंत्र जपा, पंढरीला जा, काशीला जा, हे सांगले. पण या ध्यानाबद्दल ग्रंथामध्ये लिहून ठेवले ते कळालं नाही आपल्याला. प्रत्येक ग्रंथामध्ये ध्यानाच्या बाबतीमध्ये आहे.
हे कबीराचा पुरावा आहे, 13 कोटी पाप कट जा. भजन कर एक घडी. आता हे मतलब माहिती नसल्यामुळे अरे भजन करा म्हणून सांगून दिलं, आपल्याला भजनच करत बसा लागलो. हार्मोनी खंजेरी हे ते ठोकत बसा लागलो. भजन म्हणजे भजनामधून आला वाटतं. हा, भजनातूनच आम्हाला परमेश्वराकडे जातो. बर पटून दिलं. म्हणजे स्मरण करणं, स्मरण करणं, भजा भजा भजाचं भजन म्हणा. भजन होऊन गेलं. भजन गेलं. भजना म्हणजे स्मरण करणं. आता याला उपासना करणं. उपासना करा ईश्वर भेटते. उपासना म्हणजे एकाला मला काहीच कळालं नाही, मी गुरु झालो, तुमचा बाबा झालो, शिष्य केले. पहा तुकडोजी काय म्हणला, उपासना करा तुम्हाला ईश्वर भेटते. मी वाचून दाखवतो, पहा. हो बरोबर आहे बाबा, बरोबर आहे का. उपासना करा ईश्वर भेटते. उपासना म्हणजे काय होते, आम्ही उपास धरायला सुरू केले, झालं गेलं. चुकल्यावर मग फेरा पडे. उपास धरा देव भेटते. हे पा तुकडोजी म्हणला, आता हे मानावंच लागेल, पण तसं नाही. उपासना करा ईश्वर भेटे. उपासना म्हणजे ध्यान झालं, अर्थात अनर्थ होऊन गेलं. उपासनेला बसा ईश्वर भेटते. आता एकांना उपास धरा देव भेटते. आम्ही उपवास धरा लागलो, तसं नाही. उपासना म्हणजे ध्यानाला बसा, याचा अर्थ असो. एकादश धरा ईश्वर भेटते. एकादश धरा, या 10चा एका करा. 10 इंद्रिय 9 इंद्रियाचा एका करा, ईश्वर भेटते. हे सत्य, तर हे ध्यानच होईल. आपण ज्यावेळेला असं बसतो त्यावेळेला कोणतेही काम समोर येत नाही. शक्ती लागली की संसार काय, सुख आहे, दुःख काय, काही समजत नाही. आनंदच उरते नुसतं. हेच आहे नवींद्रिय एक करा. आता तर एकादश हक्क सांगून दिली, झालं. उपास धरा तुम्हाला देव भेटते. आपण उपासच धरायला लागलो. असे काय अर्थात अनार्थ होऊन गेले. प्रत्येक लोकांना आत्म्यावरच विजयी झाले. आत्मा हाच ईश्वर आहे. काय पंढरी आत्मा हा विठ्ठल तुकाराम महाराज ने म्हणला, कबीरदास म्हणला, घट घट में भरा है राम. दशरथाचा राम नाही, आत्मा राम. आत्माच ईश्वर आहे, तर शांती सीता आहे. या रागानं चोरली, रागाचं नाव ठेवलं रावण. या सोन्याच्या लंकेची भरी व्हारी जळून सरी झाली. दारू पिऊन झगडे, मारा माऱ्या. आम्ही कोण आपण आपणाला पत्ता नाही. आपण कोण आहे, स्त्री कोण आहे, पुरुष कोण आहे, नवरा कोण आहे, बायको कोण आहे, लग्न झाले एवढी गोष्ट खरी. ते तर पशु पक्षालाही बी आपण लग्न करायला, पण पशु पक्षाला व्यवहार चालूच आहे. ते आपण माणूस म्हणून आपण रीत मर्यादा ठेवून दिला. पण हा लेकर व्हायली, संतती व्हायली, पशु पक्षी काय नाहीत का जगामध्ये. मग आपणालाच लेकर होत असेल काही मोठी गोष्ट. लेकरासाठी आपण नाही, ह्या माणसाला सर्व करता येते. माणसाचे देव झाले. पशुकाचं होतो पण या नरकाना हो, कुछ नर करणे करितो नरका नारायण हो. तुम्ही शीतात अवतार आहे तुमचा. पती तुमचा राम आहे, तुम्ही त्याची सीता. विष्णू तुम्हीच आहात, तूच लक्ष्मी आहात. तुम्ही शंकराचा अवतार आहे, तुमचा पार्वतीचा अवतार आहे. इथंच आहे. विष्णू मेला नाही, शंकर मेला नाही, कोणही मेलं नाही, ब्रह्मही मेला नाही. तिघही घातात, तिघाच्या बायका आपल्या देहामध्ये मूर्तिमंत नांदा लागल्या. पण आम्ही यात न पूजा करता आणि बाहेर चाललो म्हणून तुम्हाला ही मधली पूजा सांगायला लागली. वर्णन विश्व कर तुम्हाला वश करायचं असेल, तुम्ही कोण आहो, आम्ही खरंच पार्वती आहो का म्हणून बसून पहा म्हणजे कळते. पार्वतीला समाधी होती. शंकर बी असा बसत होता तुमच्यावानी, पार्वती अशी डोळे लावून बसत होती. पुराण वाचा. गर्भावळीमध्ये पार्वतीने शंकराला विचारलं, म्हणजे तुम्ही कोणाचं ध्यान करता. म्हणे रामाचं. तुमचं ध्यान करतात म्हणजे लोक, तुम्ही रामाचं करता. नाही मग सांगतो मुला तुला, ती कथा फार मोठी आहे, कधीतरी सांगन म्हणला त्यांना. तर ते अनेक वेगळं आहे. पण तुम्हीच विष्णू आहात, तुम्हीच लक्ष्मी आहे, दुसरी लक्ष्मी आहे. कुणाला तरी लक्ष्मी भेटली का, कोण्या महाराजाला विचारा. लक्ष्मी म्हणतो आपण, ही गोष्ट सत्य, पण लक्ष्मी आहे कोण. कोण्या तरी महाराजाला भेटलेली पाहिजेत ना. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, साईबाबाला बी
त्या गाठ्यात तरी आहे काय की लक्ष्मी फलाण्याच्या घरी दिसली, पेरू लागली का, झाडू लागली का, रोट्या करू लागली. लक्ष्मी नाव आहे फक्त, हे सत्य आहे. लक्ष्मी आहे. कोणी म्हणते आमच्या बापाच्या जमान्यामध्ये फार चांगलं होतं, पण आता आमची लक्ष्मीच गेली. लक्ष्मी गेली नाही, लक्ष्मी घरातच आहे. लक्ष्मी घरातच आहे. म्हणजे तुम्हाला एक दृष्टांत देतो. नवरा बायकोला सगळ्याच गोष्टी घडलेल्या असतात. जवानपणामध्ये कोणी मारते दारू पिऊन बायकोला. दोघं नवरा बायको असताना झगडा होते. ही जर रुसली, चूड रुसते, झाडणी रुसते, भांडे रुसतात, ते शेण बी रुसून बसते जागच्या जागी. मग ही लक्ष्मी आहे का दुसरी कोणती आहे? तुम्ही जर रुसल्या, बरबाद, चुली पासून भांडे कुंडे सगळे रुसून बसतात, तर शेतापर्यंत. एका दिवशी आपल्याला रागानं एवढं जर होतंय, तर ज्याचा हमेशा राग नवरा बायको त्याचं कसं बरं होईल सांगा. एका दिवशीच्या झगड्यानं आपल्या घराची एवढी हाल होते, एका रोजच्या. तर ज्याच्या घरामध्ये नवरा बायकोच्या अखंड दारू पिऊन झगडे मारामाऱ्या असतील, तर त्याच्या घराची काय सोय लागल? ते लक्षात ठेवा. हीच लक्ष्मी आहे, दुसरी लक्ष्मी नाही. कोण्याही महाराजाला जाऊन विचारा, ही तुम्हीच लक्ष्मी आहात. पण आपल्याला कळालं नाही. सीता वेगळी होती का? अनुषा वेगळी होती का? जना, मीरा, मुक्ता तुमच्यासारख्याच होत्या. आता आपण फोटो पाहिलो, टीव्ही मध्ये पाहायला लागलो, आपल्यासारखेच माणसं होते. शंकर बी अवतारी पुरुष होते. त्यानं चांगले गुण वागले, त्यानं खाली त्याच्या लेकरा बाळाची सुद्धा पूजा व्हायली. कार्तिक आणि गणपती शंकराचे लेकर आहे, तर त्या दोघांची तर पार्वतीची शंकराची पूजा तर व्हायच लागली, पण त्याच्या मुलाची देखील आपण पूजा करायला लागलो. मग हे विचार करा, तेही नवरा बायको होते, त्याला 2 लेकरं झाले, आम्हाला बी लेकरं झाले. मग आमच्या आज्या पंजापासून काहीच नाही, आमच्या लेकरं आम्हालाही पूजत नाही, कोणी लेकरालाही पूजत नाही. याचं कारण काय? हे फार अवघड गोष्टी आता समजणं कठीण आहे. आपण जर सात्विक राहिले, आपले लेकरं सात्विक होतात. खाणं पिणं, आपण दारू मांस बेकार काम केले, आपले लेकरं ऑटोमॅटिक तसे होतात. घरामध्ये गदळ बोलणं, मुली आहे तुमच्या, मुलीला बेकार बोलणं, हमेशा वाईट शब्दानं बोललं, ती मुली ऐकून 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 मोठी होईपर्यंत तिला आईची आदत लागते. दुसऱ्या घरी गेली तो शब्द वापरायला सुरू करते. तिला त्या मुलीचा दोष आहे का आईचा दोष आहे? मग हे माझा हे आहे. तुम्ही आज हे ज्ञान घेऊन आपल्या मुलीला देखील सुख करायचं जर असेल, तुम्ही आधी चांगल्या शब्दानं तिला काम लावा, धंदा लावा. शाळेत जरी गेल्या तुम्ही तिला आल्या की काम लावा. तिला पुस्तक घेऊन बसू नका, तिला भांडे लावायला सकाळला 9 वाजेपर्यंत मुलीला काम सांगा. कारण की आपल्या घरी राहणार नाही, उद्या तिथं जाणार आहे. तुम्हाला काय घडलं? मायबाच्या घरून इथं आल्यावर तुम्हाला काय घडलं? तुम्हाला अनुभव आहे म्हाताऱ्या माणसाला. कोणी मार खाल्ला असेल, कोणी चांगल्या वागल्या असतील, लय तर सासा सुनाचे भांडणच भांडणं जवानपणामध्ये प्रत्येक जातीमध्ये. पण तुम्ही तरी लेकीला त्रास न होण्याचा मार्ग एक आहे. लग्न झालं, तिला तुम्ही लेकीला सांगा की बाई मोठी जाऊ आहे तुझी, ती मोठी बहीण करून घे. देर आहे त्याला भाऊ करून घे. आणि सासू सासरे तुझे आहेत तर मायबाप करून घे, आमच्याकडे जबाबदारी नाही. असं जर शिकवसाल तुमच्या मुलीला, तिला कोणी धोका होणार नाही. ते आम्हाला सोडून दे आता. आणि आपण कन्यादान म्हणून वततोय की लग्नामध्ये, महिन्याला झगडे करत बसतो. झालं कन्यादान वतली का तुम्ही? त्याला काढीत राहिला की मुलं आपण त्यात काढतात. तर मला हे दिसून आलं की मुलीचा काही दोष नाही, आपला दोष आहे पहिला. तर आपलं जीवन सुखी होण्यासाठी हा मार्ग आहे. आणि हे शब्द आहे, साध्या शब्दानं आपल्याला ते सुख कसं होईल. आता तुम्हाला अनुभव आहे जुन्या म्हाताऱ्याला की काय काय त्रास झाला.
आपल्या अज्ञानपणामुळं अडाणीपणामुळं रोटी बदल कुणाला झाला असेल तर रोटी कर, आई बाबाच्या लाडक्या रोटीच करू द्यायची नाही. मग इथं आले की आता चूल पेटवावं लागते. मग तेच तुम्ही तर दुसऱ्या तुमच्या मुलीला तरी त्रास होऊ देऊ नका. आता तुम्ही भोगला त्रास तर तिला आले की भाकरी शेण काढायला हवा मुलीला. एक अनुभव असते कोणालाही. जे जे तुम्हाला त्रास झाला ते आपल्या लेकराला का पुढच्या शेजारणीला देखील त्रास होऊ नये. आजवर झालं त्या झालं आपला अज्ञानपणा. आता तरी करू नका. मुलीला तरी सुख करा, मुलाला पुढच्या पिढीला सुख करा. सांगायचं. आणि कोणी नवी येतील बाबा तुम्ही या लागले इथं बसून, पण घरी जरा सासू आहे नवरा आहे अशा एखाद्या मुलीला शक्ती लागून गेली, अरे तिथे गेली हे काय घेऊन आला, कोणाला काही पटत नाही तर त्याला पहिलं सांगायचं बाबा हे असं असं आहे. उद्या म्हणसाल का या तुम्ही बसायला, तुम्हाला अनुभव घ्या तर घ्या, पण घरच्या माणसाचा बी विचार घेऊन बसा. म्हणजे काही काही ठिकाणी झगडे व्हायला लागले नवरा बायको मध्ये. अरे कसा बाबा असा ते तुमच्या मायबापाला शिवा, मला बी शिवा, बाबाला बी शिवा, त्या पोरीच्या मायबापालाही शिवा. असा कसा फुलाजी बाबा आहे तुमचा. असं व्हायला लागलं, झगडे चालले काही काही. झालं ते जरासा काय झालं की तुझा फुलाजी बाबा असा सांगला का, मला बी शिवाय द्यायला लागले आणि तुम्हालाही शिवाय द्यायला लागले. तर घरचा विचार करून इथे येऊन बसवला, हे फार चांगलं आहे. जरी काही झालं कुणाला काही तर तुम्ही फिकर करायची नाही म्हणा, आम्ही तुमचं काम करणार पण आम्हाला काही शिवा देऊ नका म्हणून. कामात बिघडलं मग शिवा द्या, पण बसण्याबद्दल ध्यानाबद्दल तुम्ही काही म्हणू नका म्हणून. आणि तुम्ही रागावू नका. जरी मला शिवा दिल्या पण तुम्ही असं काही लोक म्हणाले की बाबा आम्हाला मारलं तर मारलं पण तुमचं नाव घेतलंय अंगाचा इष्ट होते, तुम्ही अंगाचा इष्ट करून घेऊ नका माझ्यासाठी. आता माझ्या अंगाला इष्ट लागलेला आहे आता तुम्ही नाव घेऊ नका. म्हणजे मी तिकडे राहतो, तुमच्या संसारामध्ये उणीव आणू नका. मार्ग सत्य आहे. तुम्हाला आनंद भेटायला लागला यात खोटेपणा होणारच नाही. अनेक आपल्या याच्यातून बुद्धीला चांगला प्रकाश मिळेल आणि आपली मागल्या काय चुक्या ज्याच्या समोर येतात, तुम्ही आम्ही आजवर कसे वागलो, कोणते देव केले, आम्हाला काय सुख भेटले का दुःख भेटले, तुम्हाला अनुभव आहे. गुरु केले कोणा, महात्मे बखळ पाहिले, तीर्थ केले, वर्थ केले, पण ह्या ध्यान मार्गापासून काय होते तुम्हाला ज्याचा त्याला अनुभव येते. दया क्षमा शांती तिथं देवाची गोष्टी मंदिरात नाही दिसला, सावळा मुराहरी तुकडूजी म्हणला. दगडाच्या देवाची निंदा केली त्यानं, दगडाचा देव त्याला वडराचं भिव, सोन्याचा देव त्याला चोराचं भिव. त्यानं निंदा केली, मी करत नाही पण तुम्हाला दृष्टांत देतो. मी लहान तुकडं जीवन दृष्टांत देतो, पण खरं पाहिलं तूच लक्ष्मीच हेच विष्णू याच्या पलकड नाही. दोघ आनंदानं राहा. तूच लक्ष्मी, तू जर नाराज राहिली तर घराची बर्बादी होती. आता सांगून हे प्रत्येकाला अनुभव आहे. जरी झालं तर एकूण एकाची चूक मानून झगडे करा, करू नका म्हणून असं नाही. आणि झाला नवऱ्याला देखील म्हणायचं तुमचं खरं नाही, दारूपी नाही, बेशक भांडा तुम्ही. माझे देखील हक्क आहे म्हणा पैशामध्ये. 5 रुपयात दारू पिता 2.5 रुपये माझे हातून सांगायलो म्हणून मी आता 2.5 रुपये इकडे फेकून दे जा, तुम्ही दारू पिजा. अर्धांगीन म्हणले आहे ना, अर्धांगिनी अर्धांगी आहे. सत्ता आहे तुमच्या अर्ध्या इस्टेट सत्ता आहे. लग्न झालं त्या दिवशी आपली अर्धी इस्टेट आहे. तुम्ही तिकडे तुमचा हिस्सा तुम्ही घ्या म्हणा, 10 कुंटलला 5 कापून कुंटल इकडे टाका आणि तुम्ही टाका आणि आम्हाला हिसाब घ्या. तुम्ही बी आमचा याचा हिसाब घ्या, आम्ही तुमचा हिसाब घ्यायला हक्क आहे. तुमचा हक्क आमच्यावर आहे. ते 5 क्विंटलचे पैसे कुठात दाखव, हिसाब घेऊन संसार करा. दारूसाठी हिसाब घ्यायचा, बाकीचा बी घ्यायचा नाही. तर तुम्ही अर्धा ऐकलं तर नाही ऐकते, नाही ऐकलं तर नाही. दारूसाठी म्हणाले दोघाला आहे. तुम्हालाच नाही, कोणी असतील तर त्याला सर्वासाठी आहे ही गोष्ट. तुम्हीच म्हणून नाही ऐकतील तेवढ्यासाठी आहे. आणि तुम्ही असं करून पहा, कधी झगडा होणार नाही. संसार दोघाचा समजून करा. काही लोक म्हणतात तो कोण म्हणणार, तू आपली भाकरी कर. अरे हो भाकरी करते बाबा, जेवारी तरी कोणाची आहे, तुमची
तर बायाला फार काळजी असते. लक्षात ठेवा, हे मी दिसून आलंय. आता एखादी राहते बिचारी, त्याला काय करता, पण सर्व मावल्या तशा नाही. खरंच लक्ष्मीचा अवतार आहे. पण आपण देखील अवदसा बनवतो. तिनं काय करत, तुम्ही रावण झाले की हिला मंडपधरीचं पार्ट घेऊच लागते. तुम्ही राम व्हा, ही सीता होऊनच आलेली आहे ना. खरं. आपल्या हातात आहे. आपण दंडारी म्हणजे नाही का, राम एक राधा राणी होते. तसंच आहे ते बी. हे अखंड आहे, ते खंड आहे, पण सोम सत्य आहे. राधा राणी होणं, राम सीता होणं ते, पण हे मूर्तिमंत आहे. ते सोंगापुरतं आहे, नाटकापुरतं आहे, पण हे उघड आपण. हे लक्षात ठेवा, देव दुसरा नाही. तो आहे, कोण पाहिला नाही, दाखवला नाही. त्याचं एक थोडस अंश या माणसामध्ये आहे. आपणाला ज्ञान दिली, बुद्धी दिली म्हणून आपल्याला ईश्वराला ओळखता येते. बाकी हा फार उत्तम देह आहे. ईश्वराला ओळखा, पाप आणि पुण्य, नवरा बायको, माय बाप, गणगोत, असा देह श्रेष्ठ एकही नाही. हा एक किडाच आहे, पण सगळ्या किड्या पक्षी हा मानव म्हणजे एक ईश्वराचं स्वरूप आहे. आणि हीच लक्ष्मी आहे.